विनायक ठाकूरपाडा विपक्ष जय हनुमान पोगाव बिग फाईट मोठी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। कबीर मामा ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, वेलकम। नक्कीच आणि मॅच ची सुरुवात ऐकूया आपण संदेश पाटील भिवंडीकरचा आवाज। धन्यवाद संदेश वखारे। रंगतदार सामना आहे, मॅच फार मोठी आहे। नक्कीच मी देवेंद्र मुकादम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते कबीर मामा ठाकरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करूया। श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम जेव्हा तयार झाली होती तेव्हा शांताराम भुईर मामा नक्कीच पहिले खेळाडू म्हणून खेळले होते आणि आता आपण स्वागत आणि सन्मान इथे करतो कबीर मामा ठाकरे यांचं। इथे सन्मान केला जात आहे। थँक्यू, आपण आलात या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा आपण आता मॅच कडे बोलणार आहोत। शांताराम भुईर यांच्याबद्दल आपण नक्की चर्चा केली होती। सुरुवात जेव्हा केली होती श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघासाठी तेव्हा ते पहिले खेळाडू म्हणून खेळले होते आणि त्याचबरोबर जयेंद्र देखील त्यांच्या सोबत होते। अजून कोण कोण होते? सुरुवात त्यांनी केली होती। यस, कबीर मामा ठाकरे पण होते तुमच्या जोडीला? नाही, तुम्ही ठाकूरपाडचे आहेत का? रांजणोलीचे। ठीक आहे, चालेल, काही हरकत नाहीये। सामन्याला सुरुवात पंच माधव ठाकरे सर आणि राजेंद्र पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सलामीची जोडी पोगाव संघाच्या माध्यमातून आपण पडतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज बालाराम आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय लक्ष्मण। सामन्याला सुरुवात गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे पहिला षटक घेऊन गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संतोष ठाकरे। क्लिअरिस्टिक टीम आहे पूर्णपणे ठाकूरपाडा। 7 ते 8 फलंदाज आहेत, 4 परफेक्टली गोलंदाज आहेत संघाकडे। सामन्याला सुरुवात गोलंदाज तयारीमध्ये संतोष ठाकरे। पहिला चेंडू पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय। त्यांचा माधव ठाकरे सरांकडून वाईटचा इशारा होतोय। श्री गणेश धावांना सुरुवात इथे होते टीम जन पोगाव संघाच्या माध्यमातून। नक्कीच गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय त्या ठिकाणी। वाईट बॉल फेकलाय आणि त्या दरम्यान गणेश ठाकरेसाठी शुभेच्छा आल्या आहेत प्रमोददा भोईर वल यांच्या माध्यमातून। फुलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये। पहिले सुरुवातीचे 2 फुलटा चेंडू टाकलात गोलंदाज संतोष ठाकरेच्या माध्यमातून। नक्कीच आणि त्याचबरोबर या मॅचचा विचार केला ना तर भगवान ठाकरे यांच्यावर देखील आमची नजर असेल। नाही, 11 खेळाडू खेळतात, एकाला टार्गेट करून जमणार नाहीये। सर्वांना चांगला खेळ करावा लागेल तरच सामना जिंकू शकतो। सुरुवात वाईटने केली आहे, लगेच कमबॅक देखील करताना बघितलं संतोष ठाकरेला। पुन्हा एकदा हा चेंडू खूप चांगला चेंडू होता, यॉर्क करून घेतला होता तिथे स्वतःला। एस्टनच्या वरतून गेला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीला सुरुवात केली आहे संतोष ठाकरे याच्या माध्यमातून। टीमचे कॅप्टन आहेत, चांगली सुरुवात। पुन्हा एकदा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन स्लो केला होता यावेळेस। चेंडू बॅटला स्पर्श झालाय, त्याच्यावर एक धाव पूर्ण केली गेली आहे। विजेंद्र ठाकूर
विजेंद्र ठाकरे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ आहे सध्या तरी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. फक्त 2च धाबा झालेले आहेत. एक बॅट ना एक वाईड न आले. पुढे एक चांगला स्ट्रोक खेळला मिडविकेट क्षेत्रावर. डीप मध्ये चांगली फिल्डिंग जैन तरे यांच्या माध्यमातून. एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. तीन धावा धावफलकावर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा. आणि आता काय घडलं तिथे पाहूया आपण. आउट दिलंय स्क्वेअर लेग पंचांनी. रनआउटचा विकेट मिळते. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली संतोष ठाकरे यांच्या माध्यमातून. 3 धावा धाव पलकावर आलेल्या आहेत आणि विकेट्स आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर हानी जर्सी क्रमांक 10. रनआउटचा विकेट मिळालेला आहे. बालाराम आहे स्ट्रायकिंगवर. लक्ष्मण आउट झालेला आहे असं माहिती मिळते. नवीन बॅटर केलाय मैदानाच्या आतमध्ये हानी. चांगला खेळावा लागेल. 24 चेंडूच्या खेळामध्ये 6 चेंडूमध्ये फक्तच 3 धाबा आलेल्या आहेत. एक गडी बाद आहे. 3 धाबा धावफलकावर. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आपली तयारी करतोय. दिनेश ठाकरे गणेश ठाकरे यांची चर्चा करताना आपण पाहतोय. कारण की सुरुवात चांगली झाली आहे. 18 चेंडू पूर्णपणे व्यवस्थितरित्या टाकायचे अजूनही ठाकूरपाडा टीम संघाला. दिनेश ठाकरे पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. बालाराम स्ट्रायकिंग वर आहे. नो स्ट्राईकला हनुमान मिस्टर हॅनी. पण पाहूया आता कोणत्या प्रकारे सुरुवात करतायत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 40 धावा जोडाव्या लागतील. मधुकर ठाकरे फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहतोय आपण. मिटअप वर सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे बोलतात वाईट. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा बोलतायत पंच माधव ठाकरे सर. आजचं भोजन देखील खूप चांगलं होतं. त्या भोजनावर नक्कीच ताव मारला असेल सर्वांनीच. चेहऱ्यावर स्मित्य येतंय प्रत्येकाच्या. कारण की आनंदाचा दिवस आहे. शनिवार आहे. शुद्ध व्हेज शाकाहारी जेवण होतं. 5 धावा धावफलकावर. 2 बॅक टू बॅक वाईट आलेला आहेत दिनेश ठाकरे यांच्या माध्यमातून. फलंदाज बालाराम सज्ज होत आहे. चांगला स्ट्रोक. मधुकर मिसफिल्ड करतात. बॅकअपला किरण आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावाने बालाराम 2 धावा आणि संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर. विवेक पाटील आणि अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी सध्या युट्यूबशी जोडलेले आहेत. हानीसाठी
षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. पारितोषिक नक्कीच पटकोला जाईल का पाहूया. आता दिनेश ठाकरेने कमबॅक केलाय. अगदी पहिला चेंडू वाईट आला, दुसरा वाईट आला आणि तिसरा बॅटच्या बरोबर मिडल झालाय. खूप चांगला क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत हनुमान यांच्या माध्यमातून. आता धावा बनणं सुरू झालेले आहे. धावफलकावर 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 3च धावा होत्या, आता 5 धावा आलेल्या आहेत. दिनेश ठाकरे क्लास गोलंदाजीचा सध्याच्या घडीला ठाकूरपट्टी टीम संघाच्या माध्यमातून. स्विच इट, चांगला स्ट्रोक. शतरक्षक वेगाने चालला चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे. कालूराम होते तिथे आणि जवळजवळ 3 धावा वाचवल्या संघासाठी. एकच धाव घेता आली तिथे हनुमान याला. जेव्हा फिल्डिंग चांगली असते तेव्हा गोलंदाजाला एक बेनिफिट चांगला मिळतो. त्याच्यावर दबाव कोणत्या प्रकारचा येत नाहीये आणि त्यानुसार तो गोलंदाजी चांगली करत असतो. उजव्या हाताचा आणि डावख्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. वारंवार शतरक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागतोय, चेंजेस करायला लागतोय. स्क्वेअर लेगला जर बघितलं आपण तर कालूरम आहे, मात्र हा स्ट्रोक आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये खेळला गेलाय. शतरक्षक पोहोचला गेलाय. एकच धाव घेता आले तिथे. एका धावाने धावफलकावर 10 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता अपेक्षा असेल डगाडू मधून आवाज देखील जात आहे, कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये अशोक मात्रेचं येणं बाकी आहे. गोलंदाजी करतोय दिनेश ठाकरे. शांत माइंडने गोलंदाजी करताना मोठा फटका येईल का. स्विच इट खेळलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. आमचे कॅमेरामॅनला सलामी देणारा हा चौकार आहे. आमचे कॅमेरामॅन विशाल बाल बचे वापर. चौकाराने आगाज होताना आपण पाहतोय जे हनुमान पोगाव संघाच्या धाव्यांना, कारण की 14 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू बाकी या षटकातील. 14 धावा धावफलकावर. 11 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये खेळल्या चेंडूला शतरक्षक वेगाने पोहोचू शकणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्ट्रॅटेजिक टाइम आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झाल्या धावफलकावर 18 धावा. 9ची सरासरी गाडी दे टीम. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या आणि या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या दिनेश ठाकरे यांच्या माध्यमातून. थोडीशी टीम मीटिंग चर्चा नक्कीच, कारण की पाणी मैदानाच्या आतमध्ये चालले. संजीव म्हात्रे स्वतः पाणी घेऊन जाताना मैदानामध्ये आपण पाहतोय. पाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आम्हाला पाण्याची सोय या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. लोपेश प्रकाश मुकादम, त्याचबरोबर दर्शन अनंत धुले यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर बंधू हनुमान पाटील आणि प्रमोद पाटील साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये कैलासवासी हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सुंदर अशा ट्रॉफीज या स्पर्धेमधील आपण पाहतोय. त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेमध्ये 70 चेंडू वापरले जात आहेत. तारिक भाई आपका हम आभार व्यक्त करना चाहेंगे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 18 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात गणेश ठाकरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. नक्की पाणी की मॅसेज गेल्या मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या या षटकामध्ये नक्कीच माहिती पडेलच. यानंतर कालवार संघाने कुठेही जायचं नाहीये. महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू स्विंग अँड मिस.
थोडासा स्लो केला होता. डॉट चेंडूने सुरुवात केली गणेश ठाकरे यांच्या गोलंदाजीला आपण पाहतोय. भरपूर मेहनत करत असतात या भिवंडी 40+ ग्रामीण संघटनेसाठी गणेश ठाकरे. अहोरात्र मेहनत. ओरपी चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे मात्र थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार येतोय चौकार. धावा आता धाव पलकार होत आहे ते म्हणजे 22 धावा 22. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र पुन्हा एकदा किरण ठाकरेला जागेवर जावं लागेल. संजय आपण पाहतोय ठीक लॉंग ऑनला ठाकूरपडा टीम संघाचे 12वा खेळाडू शांताराम भुईर मामा भरपूर खुश आहेत. गोलंदाजी अजूनही म्हणतात की चांगलीच केलेली आम्ही. गणेश ठाकरे मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गणेश ठाकरे कमबॅक करावाच लागेल. 5 धावा आलेत आतापर्यंत. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र वेग जो आहे कंट्रोल मध्ये नव्हता. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट. आणि अल्पेश सांगत आहे की आतापर्यंत 5 वाईट टाकलेले आहेत या डावामध्ये. तीच काहीतरी चर्चा गोलंदाज सोबत करताना विकेट किपर आपण पाहतोय. चर्चा देखील होणं फार महत्वाचं आहे. चाचणी स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पराभूत केला होता जय हनुमान पोगाव संघाला श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने. पुन्हा एकदा आपसमध्ये भिडताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. गणेश ठाकरे पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटली गेली आहे. जैन चेंडू मागे धावला गेलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केला. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट थ्रो होते आणि 3 धावा कंप्लीट. चौथा धाव देखील पूर्ण केलाय. हा क्रिकेट चांगला नाहीये. झेल सुटली ठीक आहे. 1 धाव गेला हरकत नाही मात्र 3 धावा धावून घेतल्या. 4 धावा टोटल पूर्ण केलेल्या आहेत. हानीचं फिटनेस पहा किती चांगला आहे. 4 धावा धावले आणि आपल्या सोबत असलेल्या बालारामला ते विचारण्यासाठी गेलेत यू आर ओके. यस ओके. 4 धावाने धाव पलकावर 28 धावा 28. मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळते जय हनुमान पोगाव संघाचा. आता टार्गेट एक चांगला सेट होऊ शकतो इथून. 10 धावा आलेले आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडू टाकायचे आहेत. तुमच्या संघामध्ये 1-2 खेळाडू चांगले तर पाहिजेलच मात्र ते 11 जर चांगले असले तर अजून चांगला खेळ होतो. काही खेळाडू अंदाज घेत नाहीये चेंडू अडवण्याचा झेल पकडण्याचा. पुढच्या वर्षी पूर्ण टीम पॅक होईल. बुम बुम सुभाष ठाकरे इन मध्ये येईल. अनेक खेळाडू आहेत. पोलाड नरेश असे खेळाडू देखील पुढच्या वर्षी खेळतील. आणि राजू बॅटची नक्कीच खालच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. यस पंच माधव ठाकरे देखील तेच इशारा करतायत. तर आता धावा आहेत 28 आणि 4 चेंडू झालेले आहेत. कमबॅक झालेले पुन्हा एकदा गणेश ठाकरे यांच्या गोलंदाजीमध्ये. 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. विकेट आलेला नाहीये मागच्या 10 चेंडू पासून. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी स्वतः यॉर्क करून घेतला. धाव मिळणार नाहीये. चेंडू डॉट झालाय. शेवटचा चेंडू आहे. बालाराम खेळतायत 11 धावांवर. मोठा फटका खेळला पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रावर. संजू तिथे आहे.
एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आता रनरचा विकेट मिळेल आणि बॅटर आता बालाराम परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतील. डीजे बॅटर मैदानाच्या मध्ये अशोक म्हात्रे मैदानाच्या मध्ये मात्र आऊट होण्यापूर्वी 12 धाबा बनवल्या आपल्या संघासाठी बालाराम यांच्या माध्यमातून. धाबा आहे धावफलकावर अल्पेश सांगत आहे 29 धाबा. इथून किती धाबा येतील पाहूया आपण. शेवटचा षटक आहे, स्लॉगर आहे आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संजय ठाकरे याला. फार लवकर आले होते शांताराम भोईर मामा. सकाळी पहिला सामना सुरू होता तेव्हाच त्यांची उपस्थिती झाली होती. याला म्हणतात क्रिकेटवर असलेला प्रेम. संजय ठाकरे 29 धावा झालेल्या आहेत. 20 धावा जोडाव्या लागतील अजून इथून. सुरुवात फुलटा चेंडू होता आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. फिल्डिंग चांगली आहे, बॅकअप चांगला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 31 धावा. 2 धावाने खाता खोलतोय फलंदाज अशोक म्हात्रे आपण पाहतोय. पुढचा चेंडू संजय ठाकरे. सुरुवात चांगली झाली आहे, फुलटा चेंडूने केली होती आणि आता हो 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 आम्ही घाबरलो. मला वाटलं की झटका लागे काय. होत असतो असा कधी कधी. पंच चर्चेमध्ये असलेले पंच आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू चाललेला एक्स्ट्रीमच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मित्रांनो, नुकतेच झालेल्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं वडवली पडगा या साईडला भरपूर चांगल्या स्पर्धेमध्ये डान्सिंग करताना आपण त्यांना बघितलं होतं. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचे हळूहळू डान्स जो आहे बाहेर निघतोय. मात्र संगीत जो वाचतो त्याच्यावर डिफेंड आहे. बरोबर ना आपण? यस. धावा झालेला आहे धावफलकावर 33 धावा. बॅक टू बॅक दुसरा वाईट आले संजय ठाकरे यांच्या माध्यमातून. वाईटच्या धावा जास्ती झाल्यात आतापर्यंत. कंट्रोल करावा लागेल. 7 वाईट. फुलटा चेंडू हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक. ओ सुंदर अशी झेल पाहायला मिळते. दिनेश यांनी ही चांगली झेल पकडली आहे. फलंदाज बाद. पहा डान्सिंग करताना पाहायला मिळाले पंच माधव ठाकरे. असंच नाव होत नाही, काहीतरी करावं लागतं त्याच्यासाठी. धावा झालेल्या आहे धावफलकावर फक्त 33 धावा. कमबॅक पाहायला मिळते संजय ठाकरे याच्या माध्यमातून. संजय ठाकरे समोर बॅटर आपण पाहतोय सोमनाथ. ऑफस्टिकचा चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच बोलतायत हळूहळू का होईना, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 34 धावा. 3 वाईट या षटकामध्ये आलेले आहेत. गोलंदाज संजय ठाकरे.
लोअर फुलटा चेंडू बॅटवर घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक गणेश ठाकरे फील्ड करतोय. एक सिंगल धाव. शेवटच्या षटकामध्ये देखील सिंगल धावा येत आहेत. मोठे पटके येणं बंद झाल्यात. धावसंख्या धावपलकर 35 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळला गेलाय. गणेश ठाकरे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फिल्डिंग मध्ये पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आहे आणि आता चांगली गोलंदाजी केली आहे. कौतुक करताना सर्व खेळाडू गोलंदाजाचं. कारण की 3 व्हाईट टाकले होते संजय ठाकरेने. त्यानंतर 2 सिंगल धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 36 धावा धावपलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संजय ठाकरे पुढचा चेंडू टाकताना पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला. ओ हो. चेंडू आता सीमेच्या दिशेने चालला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक नाही थांबू शकत. 1 2 का 4 चेंडू सीमा पार. चौकार. या 4 धावाने संघाची धावसंख्या 40 धावा धावपलकावर. असं वाटत होतं की 30-35च्या आसपास या धावा पाहायला मिळतील. मात्र चौकार भरपूर उशिरानंतर सोमनाथच्या बॅटमधून आलाय. प्रयत्न सुरू आहेत आणि शेवटचा चेंडू आहे. षटकार पाहायला मिळेल का की डॉट चेंडू. सुंदर असा हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेला आहेत 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय. तीच चर्चा सध्या सुरू आहे मैदानामध्ये. धाव कंप्लीट आहे की नाही तेच पंच सांगत होते. मात्र कंप्लीट केली आहे धाव. आज बालाराम भरपूर चेंडू खेळले. अल्पेश सांगते की 12 चेंडू मध्ये फक्त 12 धावा बनवू शकले आपल्या संघासाठी. लक्ष्मण यांच्या माध्यमातून 2 चेंडू खेळले, 1 धाव आली. हनुमान हनी 2 चौकार आणि 12 धावा बनवल्या आणि 5 चेंडू खेळले. अशोक यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या होत्या 2 चेंडूमध्ये. सोमनाथ 3 चेंडू खेळले, 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. हा लेखाजोखा अल्पेश गायकवाड याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 42 आणि 43 धावांचं एक चांगलं आव्हान म्हणूया. 40+ धावा आहेत 24 चेंडूमध्ये बनवायचे. त्या धावा बनतील की चांगली गोलंदाजी होईल. पुढील आवाज ऐकायला मिळेल संदेश वखारे यांचा. मात्र तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून संगीत.
पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले, बॉल निघून जातोय सीमा पार, 4 धावा, चौकार. बॉलवर हा पहिला चौकार आपण पाहतो. 43 धावांचं लक्ष आहे टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा समोर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल, दिशा चुकीची आहे, पंच आमच्याकडे वळत आहेत. आगली वेगळी शैली आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बलेस दांडी गोल, त्रिफलाची फलंदाज बाद. बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर निलेश पाटीलचं हे प्रत्युत्तर घेतले, महत्वाची विकेट. फलंदाज संतोष ठाकरेला मैदान सोडावं लागलंय. जहीन तरे तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. विकेट्स घ्याव्या लागतील टीम फोगावला. निर्धाव चेंडू देखील फेकणं गरजेचं आहे. 43 धावा रोखायच्या आहेत, तर एक चांगली प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण त्या उलट श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा विचार केला तर अगदी मजबूत फलंदाजी या टीममध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॅलेन्सलो फुल टॉस बॉल, दिशा चुकीची, प्रहार झालाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, 4 धावा, चौकार. दोन चौकार आल्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मात्र एक महत्वाची विकेट देखील पाहिली आहे. यावेळेस देखील लो फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळून काढला, डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. दहा धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल, या बॉलेस देखील फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल, अगदी तोलून मपून मारलेला हा फटका, बरोबर पडद्यावर चेंडू आदळलाय. संजय ठाकरे आहे आणि त्याला जर या प्रकारचा चेंडू तुम्ही हाताळाल
तर मात्र परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅटमधून हा षटकार. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. अजून एक षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आल्यात 22 धावा श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर अशोक येतोय. एकवीस धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण झालं, मात्र बॉल सहित क्षेत्ररक्षक देखील सीमापार. 4 धावा. चौकार. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता त्या ठिकाणी. 4 धावा मिळाल्या. यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी निलेश पाटील. बॉल उचलत आहेत. त्या दरम्यान मिळेल सिंगल. चला शांते मामा आपण या ठिकाणी. या वेळेस यष्टीचित केलं गेलं. यस फलंदाज बाद. कमरिया 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 कालुराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अशोक म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी. मागच्या बॉलचा विचार केला तर स्टेप आउट झाले होते फलंदाज. यष्टीचित केलं गेलं.
हनुमान पाटीलच्या माध्यमातून. अठ्ठावीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक सोमनाथ पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. खूब पिएंगे बियर बियर साथ में लेके सेक्सी डियर पार्टी षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 29 आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर संजय. 12 बॉलमध्ये 14 रोखायच्या आहेत. अर्थातच दोन्ही गोलंदाजांना ही उर्वरित 2 षटकं जी आहेत ना ती मॅजिकल फेकावी लागतील, कारण समोर चांगले फलंदाज आहेत, खास करून गणेश ठाकरे. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवर संजय. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय गणेशसाठी. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली कॉलिंग. तालमेल देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. बारा धावांची आवश्यकता आहे आणि उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यासाठी गणेश मात्र नकार देतोय. एका धावेवर समाधान मानतोय गणेश. या ठिकाणावरनं सिंगल डबलने देखील विजय मिळवता येईल असं गणेशचं म्हणणं आहे, कारण 11 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 11 काढायच्या आहेत. अर्थात समीकरण जे आहे ना ते आता मात्र ठाकूरपडा टीमसाठी सोपं झालंय. यावेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नऊ चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील संपर्क हवं तसं नाहीये, मात्र गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. 2 धावा कंप्लीट. थर्टी 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कालिका माता कालबार टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा.
संजय म्हात्रे पुन्हा एकदा या बॉलेस देखील हलक्या हाताने ड्राईव्ह केले बॉलला, मात्र एकच धाव मिळेल, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकाडा, क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी, मिळेल फक्त ना फक्त सिंगल. आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक, पाहूया गोलंदाज कोण येतोय. शेवटचं षटक, 6 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता आहे. चला मॅचला सुरुवात करा. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर, शेवटचं षटक आहे. 6 बॉल मध्ये 7 धाबा रोखायच्या आहेत. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस आहे, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र इक्वेशन जे आहे ते रन बॉल इक्वेशन, कारण 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, शेवटच्या 5 बॉल मध्ये 5 धावा आवश्यक आहेत. गणेश ठाकरे आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॅटची आतील कडा, यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी, बॉल मात्र निर्धाव गेलाय. नक्कीच निर्धाव चेंडूची आवश्यकता देखील आहे. यावेळेस पुढे येऊन KDK कडक फटका, मॅच फिनिश, सामना जिंकलाय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. शांताराम भोईर मामांच्या माध्यमातून पंच माधव ठाकरे सरांसाठी 100 रुपयाचं कॅश